मोजू नको या. किंमत जर मोजायची असेल तर मान उंचावण्याची किंमत मोजूया. आणि ही मान उंचावण्याची किंमत काय आहे? तुरुंग आलेला वाट्याला. पण एक खंत आपला मनात आहे आमच्या शाहिरांच्या, की आर्थिक बाजू तर आहे, पण एक जी वैचारिक सामाजिक बाजू आहे की शाहिरांच्या मागे हा महाराष्ट्र भूमिका घेऊन उभा आहे का नाही, हा प्रश्न आम्ही आपल्याला विचारायला आलोय. अजिबात गडबड होऊ देऊ नका. आपल्याला फक्त आपल्या हातांचं काम आहे, अजिबात बाकीचा कुठल्या गोष्टींचं काम नाही आहे. त्यामुळे आतापर्यंत ज्या शांततेने कार्यक्रम चाललेला आहे त्या शांततेनं अवघ्या 15-20 मिनिटात आपण कार्यक्रम संपवणार आहोत. सत्य बोलण्याची किंमत मोजतो शाहीर, सत्य बोलण्याची किंमत मोजतो शाहीर. शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर, शाहीर नाही आवाज बाहेर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर. अडचणीची फक्त शांत कुणी ऐकणारा बंद, त्याला त्याला जीवाची शांत, त्याला त्याला जीवाची शांत. काठामध्ये पुन्हा पुण्याचे झोपणारा नाही दर, झोपणारा नाही. शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर. शाहिरांचं वायू गातो रडगातं आटजातं, संकटात आहे लेकरू नाही पासून दूर वाचू. आई वडील कष्टकरी आहेत, कष्ट करणारे आहेत, त्यांना सांगता येत नाही. आया बाया मित्र मैत्रिणी चर्चा करतात, खून करणारे सुटतात, बलात्कार करणारे सुटतात, लाखो करोडोचे घोटाळे घालणारे लोक सुटतात. मग तुमच्या मुलाने एवढा मोठा काय गुन्हा केलाय की 2.5 वर्ष झालं सरकार सध्या त्याला जामीन पण देत नाही. कष्ट करणारे आई वडील काय सांगणार? ते सांगू शकत नाही की माझ्या मुलानं सत्य बोलण्याचा गुन्हा केला, माझा मुलगा खरा देशप्रेमी आहे आणि म्हणून आज तुरुंगात आहे, असं ते सांगू शकत नाहीत. मित्रांनो, हे झालं सचिनच्या आई वडिलांचं, पण आता मी आणि सचिन पण आई वडील झालोय. आम्हाला एक 2.5 वर्षाचा मुलगा आहे, तो पण असतो आमच्या सोबत. जेव्हा या मुलाचा जन्म झाला तेव्हा मला तुरुंगातनं सोडलं होतं, मला जामीन दिला होता. मी जेव्हा घरी आले, या बाळाचा जन्म झाला, 2.5 वर्ष झाले. या बाळाला, आमच्या अभंगला, अभंग नाव आहे त्याचं, मुलगा आहे, त्याला बापाचं प्रेम मिळत नाही, सचिनचं प्रेम मिळत नाही. हे अभंगच्या मानवाधिकाराचं उल्लंघन कुणी केलं? आणि सचिन माळींना आपल्या मुलाला बापाचं प्रेम देता येत नाही, हे त्याच्या मानवाधिकाराचं उल्लंघन कुणी केलं? आणि जेव्हा आम्ही निर्दोष सुटू, मित्रांनो, आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे की आम्ही निर्दोष सुटणार आहोत. पण जेव्हा आम्ही निर्दोष सुटू तेव्हा आमच्या आयुष्यातले हे जे क्षण निघून गेलेले आहेत, जे कधीच परत येऊ शकत नाहीत, याच्या विरोधात आम्ही दाद कुणाकडे मागणार? आम्ही न्याय मागायला कुठल्या कोर्टात जाणार? आणि जेव्हा हा बाळ आम्हाला विचारेल, आमचा मुलगा, की बाबांनो तुम्ही कुठे होता, काय करत होता, त्याला उत्तर देण्यासाठी पण आम्ही एक गाणंच लिहून ठेवलेलं आहे. आमचा अभंग विचारेल की काय बाबा कुठे होता तुम्ही, माझा जन्म कसा झाला? आम्ही काय सांगणार आमच्या अभंगाला? काय सांगू तुला माझ्या पिला रे, काय सांगू तुला माझ्या पिला रे, तुला वादळात जन्म दिला रे. काय सांगू तुला माझ्या पिला रे, तुला वादळात जन्म दिला रे. काय सांगू तुला माझ्या पिला रे, तुला वादळात जन्म दिला रे. वादळ दिवावरी उठलेलं सर आकाश होतं फाटलेलं, त्या
शाहिरांचं माय बाप काय. आम्ही त्यांना एक सांगतो मित्रांनो, कितीही येऊ द्रोणाचार्य, कितीही येऊ द्रोणाचार्य, काळ आता डरणार नाही. नवा एकलव्य येत आहे, दान अंगठ्याचं देणार नाही, दान अंगठ्याचं देणार नाही. सगळ्यांना 10 वर्ष झालं आम्ही गातोय, 11 वर्ष झालं इथे. आम्हाला फार जुन्या काळी ओळखणारी लोक इथे बसलेले आहेत. मला त्यांचे चेहरे दिसत आहेत. खूप दिवस झाले लोक आम्हाला ओळखतात. 2004 सालापासून मी तर गाणं म्हणते, 11 वर्ष झाली. पण 11 वर्ष जे शाहीर आपल्यासाठी गातायत त्या शाहिरांना 2.5-3 वर्ष जेलमध्ये ठेवलंय सरकारनं. तरी जनतेकडून आवाज ज्या पद्धतीने यायला पाहिजे तसा आवाज उठताना दिसत नाही मित्रांनो. ही खंत आहे. म्हणून आम्ही जरी किती बोलून म्हटलो की आता आम्ही शायरी व्यवसाय थांबवणार नाही, आमच्यात धमक आहे, पण आम्हाला जनतेच्या पाठिंब्याची फार आवश्यकता आहे. आर्थिक तर आहे, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणण्याची आवश्यकता आहे. ती आवश्यकता, ती खंत घेऊन आम्ही तुमच्या समोर आलोय की जनतेचा पाठिंबा पाहिजे, जनतेचा भूमिका घेऊन पाठिंबा पाहिजे. काय एखाद्या शाहिराला, कलाकाराला लोकशाहीमध्ये तुरुंगात राहावं लागतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मूल्य कुठे गेली? आणि वारंवार आम्ही स्पष्ट करतोय, तुम्ही आम्हाला नक्षलवादी म्हणता, तुम्ही आम्हाला देशद्रोही म्हणता, तुम्ही आम्हाला माओवादी म्हणता. आम्ही वारंवार स्पष्ट केले की आम्ही नक्षलवादी विचारसरणीला कदापिही पाठिंबा देऊ शकत नाही. आम्ही नक्षलवादी विचारसरणीला पाठिंबा देऊ शकत नाही. आम्ही नक्षलवाद्यांच्या कुठल्याही कृत्यामध्ये सामील झालेलो नाही. कारण आम्हाला असं वाटतं की केवळ सशस्त्र क्रांतीनं या देशात क्रांती होत नाही. या देशाला वर्णदास अंताची क्रांती करून अहिंसक पद्धतीने करून दाखवलेला तथागत या देशाला मिळालेला आहे. त्यामुळे या देशात केवळ बंदूक घेऊन क्रांती होऊ शकते. डॉगमॅटिक विचारसरणी या देशात क्रांती करू शकत नाही. ज्या लोकांना हे समजतं की सगळ्या प्रवाहांना एकत्र घेऊन, सगळ्यांचं प्रतिनिधित्व घेऊन झेंडे, रंग, घोषणा यांच्या पलीकडे जाऊन क्रांतीचा विचार करावा लागणार आहे मित्रांनो. हे ज्यांना समजतं अशी भूमिका घेऊन आम्ही पुढे जात आहोत. जातीयांतर सांस्कृतिक क्रांतीचं आत्मभान आम्ही लिहिलंय, त्याच्यामध्ये सगळं स्पष्ट केलेलं आहे. या भूमिकेला आम्ही वारंवार सांगून सुद्धा आमच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवतोय. म्हणून आम्हाला असं वाटतंय नक्षलवादी असण्याचा प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जात्यांतवादी आहात. इथे गोम आहे, इथे प्रॉब्लेम आहे.